मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशन मधल्या दुकानाला आगीमुळे चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट। आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये राडा। बैठकीत भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंचे नितीन देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक चकमक। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजपा विरोधात आंदोलन। अंबादास दानवेंचे मंत्री अतुल सावेंना निवेदन। जनतेला दिलेल्या आश्वासनांबाबतचा विचारला। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण। इगतपुरी ते आमणे शेवटचा 76 किलोमीटरचा मार्ग सेवेत। मुंबई ते नागपूर प्रवास केवळ 8 तासांमध्ये शक्य। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समृद्धीवरून कारनं प्रवास। शिंदेनंतर फडणवीसांच्या हाती स्टेअरिंग। आम्ही तिघे उत्तम ड्रायव्हर। फडणवीसांची प्रतिक्रिया। शिवसेना मनसे युतीबाबत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरे यांना फोन करावा। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंचं आवाहन। युतीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचं ठाकरेंकडून संजय राऊतांचं उत्तर। हगवणे प्रकरणामध्ये चर्चेत आलेले आयजी सुपेकर 6 मोठ्या आरोपांनी वादात। अमरावतीच्या तुरुंगात असलेल्या गायकवाडांच्या जामिनासाठी 550 कोटी मागितल्याचा आरोप। गायकवाड कुटुंबाकडून माझ्या मुलीचा विकृतपणे छळ। माजी आमदार दीपक साळुंखेंचा आरोप। पुण्यातील गायकवाड बाप बेटे सावकारीसह अनेक गुन्ह्यांमध्ये सध्या तुरुंगात। दिवाळीमध्ये कैद्यांच्या फराळातही सुपेकरांनी 5 कोटींचा घोटाळा केला। राजू शेट्टींचा आरोप। वादग्रस्त मेहुण्याला पोलीस दलामध्ये प्रमोशन दिलं असाही दावा। दमानियांकडून सुपेकरांच्या निलंबनाची मागणी। मी कुणाकडेही पैसे मागितले नाहीत। माझ्यावर होणारे सर्व आरोप धादांत खोटे आणि निरर्थक। आरोपानंतर जालिंदर सुपेकर यांचं स्पष्टीकरण। जेसीबी जप्त करणाऱ्या हगवण्याच्या 3 भामट्या एजंटना पोलीस कोठडी। ठिकाणी फिर्यादी चालकाकडून जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतल्याचा आरोप। प्रशांत येळवंडे यांचा जेसीबी जप्त केला नाही। इंडसइंड बँकेकडून स्पष्ट। कोकण पट्ट्यामध्ये भाजपकडून स्वबळासाठी चाचपणी होत असल्याची चर्चा। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये उद्या कोकण विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। राज्यातील 3 वर्षापासून रखडलेल्या प्रलंबित 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द। राज्य सरकारचा निर्णय। भूसंपादन आणि स्थानिकांचा विरोध। ठेकेदारांच्या असहकार्यामुळे योजना रखडली अशी माहिती। लक्ष्मण हाकेंनी 8 दिवसात अजित पवारांची माफी मागावी, अन्यथा हाकेंना निपटून टाकू। राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांची लक्ष्मण हाके यांना धमकी। देशातील कोरोना बाधितांचा आकडा 4866 वर। महाराष्ट्रामध्ये सुद्धा 526 सक्रिय रुग्ण, तर राज्यामध्ये 17 जणांचा कोरोनामुळे बळी। मुंबईमध्ये कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण।